नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याची अपडेट बघणार आहोत, ज्या कंपन्या अपडेटमुळे उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया WPIL लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, WPIL सेक्युअर रुपीज 1340 कोटी साऊथ आफ्रिका वेस्ट वॉटर प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, WPIL लिमिटेड या कंपनीच्या साऊथ आफ्रिकन सबसिडरी कंपनी PCI आफ्रिका कॉन्झर्टियम यांना केपटाऊनच्या सिटीसाठी मॅकेसर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वर्कच्या अपग्रेड आणि एक्सपान्शन करिता 1340 कोटीचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे WPIL लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम सेक्युअर रुपीज 458 कोटी ऑर्डर्स अक्रॉस डिव्हिजन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेड या कंपनीला वेरियस डोमेस्टिक क्लायंट्सकडून बिल्डिंग्स, फॅक्टरीज, हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये ऑर्डर मिळाले आहे, जवळपास 458 कोटी रुपयांचे. आणि याच अपडेटमुळे कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NLC इंडिया आर्म अँड PTC इंडिया फॉर्म जॉईंट व्हेंचर फॉर 2000 मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने PTC इंडिया लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे, ग्रीन एनर्जी जॉईंट व्हेंचर सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा जॉईंट व्हेंचर डेव्हलप करेल, ऑपरेट करेल, मेंटेन करेल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स, ज्यामध्ये सोलार, वाइंड, हायड्रो, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, ग्रीन अमोनिया आणि अदर इमर्जिंग क्लीन टेक्नॉलॉजीज इन्क्लूड राहील. आणि मित्रांनो, या दोन कंपन्या पार्टनरशिपमध्ये वेगवेगळ्या फेजेसमध्ये 2000 मेगावॅट कॅपॅसिटीचे ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीचे 2000 मेगावॅट बिल्ड करण्याचा प्लॅन आहे या दोन कंपन्याचा पार्टनरशिपमध्ये. आणि मित्रांनो, फर्स्ट फेजमध्ये कंपनी 500 मेगावॅट पासून सुरुवात करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल बॅक्स रुपीज 1150 कोटी ऑर्डर्स क्लिंचेज लार्जेस्ट इंडिया T&D कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेसमध्ये न्यू ऑर्डर्स मिळाले आहे 1150 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, जेव्हापासून नवीन इयर सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला 18,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेडने 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. आणि 1:1च्या रेशोचा बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, आता या डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेडने या 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेड ही कंपनी
फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएम बद्दल. तर मित्रांनो, पेटीएम इंजेक्ट रुपीज 2250 कोटी इंटू पेमेंट्स आर्म PPSL वाया राईट्स इश्यू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडनी घोषणा केली की कंपनीने राईट्स इश्यूच्या थ्रू आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये ॲडिशनल 2250 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट कंप्लीट केले आहे. आणि याच अपडेटमुळे पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे डिफेन्स सेक्टरची दिग्गज कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 776 कोटी अक्रॉस डिफेन्स सेगमेंट. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला डिफेन्स सेगमेंटमध्ये न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 776 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या 1000 मेगावॅटच्या बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टमधून त्याचा पार्ट असलेल्या 100.56 मेगावॅटचा कमर्शियल ऑपरेशन अचीव केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1000 मेगावॅटच्या बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टची 830.70 मेगावॅटची टोटल क्युम्युलेटिव्ह कमिशन कॅपॅसिटी कंपनीने अचीव केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे SJVN लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. कंपनी आहे मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची जॉईंट व्हेंचर कंपनी अडानी कॉनेक्स प्रायव्हेट लिमिटेडनी आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी कॉनेक्स हैदराबाद 2 लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे जी यांनी इनकॉर्पोरेट केली आहे, ही डेटा सेंटर इंडस्ट्रीमधून बिलॉंग करते. आणि कंपनी डेटा सेंटरचा कन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्सच्या बिझनेसमध्ये इंगेज राहणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. आता बोलूया IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC एम्स टू क्रॉस लोन सँक्शन ऑफ रुपीज 60,000 कोटी इन Q3. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मनोज कुमार दुबे यांनी फ्रायडेला सांगितले की कंपनी थर्ड क्वार्टरच्या एंड होईपर्यंत 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीच्या लोन सँक्शनच्या पोझिशन मध्ये आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.